आपण वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे. या स्पर्धेतला अंतिम सामना जिंकत चॅम्पियन संघ राहिला आणि खरं तर भव्यांशी 11 यंगस्टार नारपोली संघाचा कल्पेश मस्कर 6 चेंडू 26 धावा तो ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि संतोष चौधरी साहेबांच्या वतीने त्याला 1000 रुपयाचं प्राइज. त्यानंतर नाईक ऑप्टिक्स यांच्याकडून सुंदर गॉगल. चला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. बाबू स्वतः घ्या ते विनोदचे पैसे बाबू स्वतः घ्या ते काय कोणच्या अशी द्यायचं बक्षीस कोणच्या तर सन्मानी आमचे खांदा गावाचे दमदार व्यक्तिमत्व अतुल शेठ भगत साहेब यांच्या शुभाशय आम्ही इथे मॅन ऑफ द मॅच देतो. आणि त्यानंतर संतोषजी चौधरी साहेबांच्या वतीनं ह्या खेळाडूला 1000चं प्राइज आलाय. नाव आहे चॅम्पियन संघाचा कल्पेश मस्कर. त्यानंतर आम्ही या स्पर्धेमधला बाबूशा 3 दिवस ज्यांचं समालोचन आपण ऐकले शेरोशाही अंदाज आणि त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. बघा उत्कृष्ट फलंदाज असेल गोलंदाज असेल क्षेत्ररक्षक असेल सिरीज असेल यांचे जे पॉइंट आहेत फक्त 3 मॅच आहेत. सेमी फायनल फायनलचे कुठल्याही प्रकारचे पॉइंट्स कोणाचेही ग्राह्य धरले नाहीत आणि त्यामुळे 3 मॅचेस जे पॉइंट आहेत आम्ही ग्राह्य धरले. चला आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देणार आहोत. चला आमचे कोली गावाचे हरिभक्त पारायण पराग भोईर दादा बघा माईक वरती बोलतायत म्हणजे गावासाठी त्यांचं कार्य फार चांगलं आहे. चला दादा या आपलाही सन्मान केला जाईल. चला अविनाश नाईक साहेब यांच्या शुभाशय आम्ही चला सोपान दादा या आणि गोकुळ शेठ नाईक साहेबांना विनंती या दोघांनी या आपले शुभाशय मी देणार आहोत. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मित्र आम्ही या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देत आहोत. बेस्ट फिल्डर साठी शूज आहेत आणि ट्रॉफी आहे ती देण्यासाठी खरं तर आपण इन्व्हाइट करतो आमच्या मान्यवरांना. त्यांच्या शुभाशय ही ट्रॉफी खरं तर आम्हाला पुरस्कृत केली आहे. नकऱ्या बैलाचे मालक गोकुळ शेठ नाईक यांच्या वतीनं आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर स्वर्गीय कृष्णा भगत प्रतिष्ठान मोठी जुई संघाचा विश्वजीत ठाकूर. चला कोणी एखादा मेंबर असेल तर या आपण. विश्वजीत ठाकूर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आणि त्याला शूज आणि ट्रॉफी आम्ही देत आहोत बाहुबली चषकामध्ये. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज शूज आणि ट्रॉफी ही ट्रॉफी देखील आम्हाला वासू शेठ आणि राहुल नाईक साहेब आहेत यांच्या शुभाशय आम्ही उत्कृष्ट गोलंदाजला शूज आणि ट्रॉफी देत आहोत. आणि हा स्पर्धेमध्ये 3 षटक फेकले 42 धावा 5 विकेट संघ ठरलाय स्वर्गीय कृष्णा भगत प्रतिष्ठान मोठी जुई संघाचा दीप पाटील. दीप पाटील पण नाही आहे.
स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा संघ आहे आणि सध्या उत्कृष्ट गोलंदाज सर्वाधिक 3 मॅच मध्ये 5 विकेट घेणारा दीप पाटील ठरला स्पर्धेमध्ये. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आपण या ठिकाणी देणार आहोत बॅट संस्कार स्पोर्ट कडून आम्हाला पुरस्कृत झालेली बॅट आणि त्यानंतर ही ट्रॉफी आम्ही पुरस्कृत करीत आहोत देत आहोत या ठिकाणी. चला ही देण्यासाठी मान्यवरांना विनंती करेल. समीर दादा भोईर आणि जिगर दादा या दोघांनी या. समीर दादा आणि जिगर दादा या दोघांच्या शुभासे इथे आम्ही ट्रॉफी आणि बॅट देत आहोत. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ठरलाय चॅम्पियन संघाचा अर्थात बाबेलशी 11 यंग स्टार नारपोली संघाचा दिनेश पाटील. संपूर्ण स्पर्धेमध्ये 27 बॉल खेळला आणि 27 बॉल मध्ये 69 धावा त्याने स्पर्धेमध्ये ठोकल्या. तो ठरलाय स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. आज गावाच्या नावासाठी दिनेश पाटीलने खेळ केला आणि त्याचा संघ चॅम्पियन राहिलाय. त्यानंतर आम्ही स्पर्धेतला तृतीय क्रमांक देणार आहोत. रोख कॅश प्राइज 12,500 आणि भव्य दिव्य ट्रॉफी देण्यासाठी हॅलो. तसेच बघा 3 नंबरचे प्राइज देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो ते म्हणजे आपले अतुल दादा भगत नगरसेवक यांच्या शुभ हस्ते आम्ही 3 नंबरचे जे आपले आणि तसेच जीत करावकर यांच्या शुभ हस्ते आम्ही ते 3 नंबरची जी ट्रॉफी आहे ती म्हणजे तृतीय क्रमांक या स्पर्धेतला रोख कॅश प्राइज 12,500 रुपये आणि भव्य दिव्य ही बाहुबली चषक देऊन सन्मानित केलं जात आहे. संघ ठरला या स्पर्धेमध्ये स्वर्गीय कृष्णा भगत प्रतिष्ठान मोठी जुई संघ. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला. कालच्या दिवशी हा संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला आणि आज नंतर सेमी फायनल मध्ये संघ परास्त झाला. खरं तर टीम नावडे संघाच्या विरोधामध्ये आणि तो संघ तृतीय क्रमांकाचा संघ राहिलाय. रोख कॅश प्राइज 12,500 रुपये आणि बाहुबली ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर रनर संघ द्वितीय क्रमांकाचा रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य बाहुबली ट्रॉफी. युवराज दादा पाटील या आमच्या स्पर्धेचे आयोजक आहेत. विशाल भोईर आणि अनिकेत नाईक चला या. गेली 3 दिवस भरपूर मेहनत राहिली. संगम भोईर कारण भरपूर मेहनत त्या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली. रात्रंदिवस ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भरपूर मेहनत आणि संघ राहिलाय. या स्पर्धेतला रनर अप संघ शौर्य 11 नावडे संघ. शौर्य 11 नावडे संघ बघा RPL पूर्वीची पूर्व तयारी अगदी जोशात केली आहे आणि दाखवून दिलं की 29 तारखेपासनं आम्ही सज्ज झालाय आणि 29 तारखेपासनं रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सुरू होत आहे. आणि त्यानंतर आम्ही देणार आता मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट सायकल. चला मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी चला ग्रामस्थ आमच्या गावातले संतोष भाऊ निलेश भाऊ या. पांडुरंग नाईक साहेब या या काका या. चला RD भाई या. रनर अप संघ आपण पाहिला. त्यानंतर आता मालिकावीर या 3 दिवसामध्ये जा काढून संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार खेळ केला.
प्रत्येक प्रेक्षकाची मनं जिंकली आणि खरं तर या स्पर्धेमध्ये त्यानं 32 चेंडूमध्ये 80 धावा केल्या. RPL अर्थात रायगड प्रीमियर लीगची दमदार सुरुवात सुरू होण्या अगोदर इथे दाखवली असा शौर्य 11 नावडे संघाचा अमित नाईक. चला अमित नाईक आलेत. पूर्व तयारी खरं तर सकाळी त्यांच्यासोबत आम्ही जॉईन झालो पहिल्या मॅच मध्ये आणि अमित नाईक आमच्या सोबत जॉईन झालेत. प्रथम त्याला आपण बक्षीस देऊया आणि त्याला विचारू की स्पर्धा कशी वाटली. त्यानंतर RPL सुरू होत आहे 29 तारखेपासनं, त्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमची तयारी कशी आहे. अमित प्रश्न आहे तुला की RPL सुरू होते 29 तारखेपासून, त्याची पूर्वतयारी 31 तारखेपासून आणि त्याची पूर्वतयारी म्हणजे आता इथे तुमच्या टीमनं चांगला खेळ केला. काय सांगशील संपूर्ण टीम बद्दल आणि येणाऱ्या रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचा संघ कसा खेळेल. तयारी तर चांगलीच केली आणि सगळे एफर्ट्स पण चांगले दिले. ही स्पर्धा ज्या नावानं आहे संपूर्ण गावाची ओळख नव्हे, पनवेलची नव्हे, रायगड आणि ठाणे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातला एक असा खेळाडू की ज्यानं संपूर्ण टेनिस क्रिकेट गाजवलं, बाहुबली नितीन नाईक यांच्याबद्दल 2 शब्द. दादाबद्दल बोलायला तेवढं कमीच आहे. टुर्नामेंट पण एकदम चांगली झाली. कसं वाटलंय स्पर्धेमध्ये खेळताना. चांगलं वाटलं. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होत्या शौर्य 11 नावडे संघाचा कॅप्टन मालिकावीर अमित नाईक. चला आणि आता या स्पर्धेतला चॅम्पियन संघ मी विनंती करेल आमचे सन्माननीय बघा आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी 3 दिवस आम्हाला नेट व्यवस्था ज्यांनी पुरस्कृत केले ते आमचे नाव काय दादा? मैत्री केबल मॅथिली केबल नेट चे ऑनर कोणी असतील, मेंबर असतील तर या प्लीज, आपला सन्मान केला जाईल. आहेत का ते? प्रितेश पाटील असतील तर या. प्रितेश दादा या. शरण राऊत या. चला मॅथली केबल नेट चा सन्मान केला जातोय की ज्यांच्या माध्यमातून पूर्ण नेट व्यवस्था आपल्या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आली, त्यांचा सन्मान. आणि आता शेवटचं बक्षीस चॅम्पियन देण्यासाठी मी अविनाश दादा नाईक आणि चला चॅम्पियन संघ अर्थात या ठिकाणी भावेशी 11 यंगस्टार संघ नारपोली 11 खेळाडू आपण सर्वप्रथम आपला सन्मान करायचा आहे, सन्मान चिन्ह देऊन. चला या दादा. अरे लाइन से या या बोल जितना है और टॉपिक या आपको या आवाज दे आवाज दे हॅलो हॅलो. चला नारपोली समर्थक पण या, पार्टी सपोर्ट जे आहे या दादा, या सगळे या नारपोलीच्या जेवढे पण प्रेक्षक आले या. चला नारपोली समर्थक या, कोणी असतील तर या.
अविनाश नाईक आणि हसमुख नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभासे या स्पर्धेतला चॅम्पियन संघ, ज्या संघाची दहशत राहिली आणि 26 संघातला हा संघ चॅम्पियन राहिलाय, तो संघ अर्थात 8211 यंग स्टार नारपोली संघ. गावाच्या नावासाठी उभे राहिले छाती ठोकून, कारण मातीचा मान मिळत नाही, तो जपावा लागतो जीव ओतून. आज जीव ओतून हे सर्व खेळाडू खेळले. काय सुंदर खेळ आणि संपूर्ण टीम एकत्रित, आणि आज हा संघ चॅम्पियन राहिलाय. दिनेश पाटील आमच्या सोबत जॉईन झालेत. दिनेश पाटील, आज 26 संघ होते, ग्रामीण संघ फक्त 10 होते आणि त्याच्यातनं 16 संघ असे होते की त्यात 8 संघात 2 आयकॉन, आणि आज रायगड लॉट्स मधून 8 संघ होते. या संघांवरती मात करून चॅम्पियन ठरलात, कसं वाटतं आणि काय फील होत आहे? सर, तर पहिल्यांदा तर धन्यवाद करेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आम्ही इथे एंट्री कॅन्सल केलेली, मुकेश दादाला बोललेलो की कॅन्सल कर, पण मुकेश दादाला परत मी फोन केला का आम्हाला खेळायचं ही टुर्नामेंट. नंतर मग तो बोलला का ठीक आहे तुमची ठेवतो, आणि आमच्या स्पॉन्सरचे धन्यवाद करतो संतोष चौधरी सर यांचे की खेळण्याची आम्हाला संधी दिली. आणि आम्ही पहिल्या मॅचला जिथे बाहेर झालो असतो, पण निखिलेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढे चान्स भेटला. नंतर आम्ही जिंकत गेलो आणि त्या दिवशी फायनलमध्ये पोचलो तेव्हा पोरं बोलत होते की आयकॉन घेऊ. तर मी त्यांना बोललो की आपण जास्तीत जास्त कमी धावा त्याच्यात खेळलो तर आपण त्यांना हरू शकतो. आपल्या स्वतःवर कॉन्फिडंट ठेवा, समोर पण ते प्लेयरच, ते पण खेळणारच आहेत, आपण पण खेळणारच आहे. तर आता आले तरी पण बोलत होते की आयकॉन घेऊ कोणतरी. मी बोललो नको, आपण खेळू, काय होईल ते होईल बोललो. पण सगळी चांगली खेळली, त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला चांगल्या टीमसोबत असे चांगला खेळ झाला आणि आम्ही चॅम्पियन ठरलो. सर्वांचे धन्यवाद. नक्कीच मनामध्ये जिद्द असली की सर्व काही साध्य होतं. दुनिया झुकती है जना, बस झुकाने वाला चाहिए. आणि आज दरम्यान आमचे सन्माननीय प्रशांत दादा खाडवकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा या, आपला सन्मान करायचा. प्रशांत दादा या. रायगड ग्रामीण असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे प्रशांत दादा खाडवकर साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. दादा या. शौर्य 11 नावडे संघ देखील आज त्यांचा गावाचा संघ आहे आणि तो संघ देखील फायनल मध्ये होता. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. रायगड ग्रामीण असोसिएशनचे मित्र उपाध्यक्ष प्रशांत दादा खाडवकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. कारण आता रायगड क्रिकेटला एक नवी दिशा आणि एक उंच भरारी मिळाली. आणि खरं तर पडद्यामागे राहून दादाने अनेक मोठमोठे रत्न तयार केले, मोठमोठे खाडू तयार केलेत. यस, अनेक प्रत्येक चेंडू अलग व्हेरिएशन मध्ये टाकू शकतात, एवढी ताकद आहे. प्रशांत दादा खाडवकर, मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं घोषित करतोय. जय